भारतीय शेअर बाजारातून सरकार दरवर्षी किती कमाई करते याचा तुम्ही कधी विचार केलाय का? आपण शेअर्स खरेदी करतो, विकतो, ट्रेडिंग करतो, F&O मध्ये व्यवहार करतो आणि प्रत्येक व्यवहारातून सरकारकडे एक छोटासा कर जातो. पण हा छोटासा कर जेव्हा कोट्यावधी व्यवहारांवर लागू होतो तेव्हा त्याचे रूपांतर हजारो कोटी रुपयांच्या महसुलात होतं. आज परिस्थिती अशी आहे की भारतीय शेअर बाजाराच्या वाढीमुळे सरकारचा STT म्हणजे सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स मधून मिळणारा महसूल विक्रमी पातळीवर पोहोचलाय. पण याच ठिकाणी एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. जेव्हा सरकारला आधीच विक्रमी महसूल मिळत आहे तेव्हा आता गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा देण्यासाठी STT कमी करण्याची वेळ आली आहे का? पाहूयात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. भारतीय शेअर बाजार गेल्या काही वर्षात अभूतपूर्व वेगाने वाढलाय. लाखो नवीन गुंतवणूकदार बाजारात सहभागी झालेत, तर ट्रेडिंग आणि गुंतवणुकीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढलंय. या वाढीचा सर्वात मोठा फायदा जर कोणाला झाला असेल तर तो म्हणजे भारत सरकारला. कारण शेअर बाजारातील प्रत्येक व्यवहारावर आकारला जाणारा सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स म्हणजेच STT हा सरकारसाठी एक मोठा महसुलाचा स्रोत बनलाय. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये STT मधून सरकारला 25,085 कोटी रुपये महसूल मिळाला. त्यानंतर 23-24 मध्ये हा आकडा 32,000 कोटींपेक्षा जास्त झाला. 24-25 मध्ये STT वसुलीने तब्बल 53,296 कोटींचा टप्पा गाठला आणि 25-26 मध्ये सरकारनं 57,522 कोटींची विक्रमी वसुली केली. पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. फायनान्शियल इयर 22-23 ला 25,085 कोटी, फायनान्शियल इयर 23-24 ला 32,000 कोटीपेक्षा जास्त, फायनान्शियल इयर 24-25 ला 53,296 कोटी, फायनान्शियल इयर 25-26 ला 57,522 कोटी. अवघ्या 3 वर्षात STT मधून मिळणारा महसूल दुप्पटपेक्षा जास्त वाढलाय. हे आकडे फक्त सरकारची कमाई दाखवत नाहीत, तर भारतीय गुंतवणूकदार किती मोठ्या प्रमाणावर बाजारात सक्रिय आहेत याचाही पुरावा देतात. विशेष म्हणजे सरकारनं अलीकडील काळात फ्युचर्स अँड ऑप्शन्स म्हणजेच F&O व्यवहारांवरील STT दर वाढवलेत. सामान्यतः कर वाढला की व्यवहार कमी होण्याची शक्यता असते, पण भारतीय बाजारात त्याच्या उलट घडलंय. कर वाढूनही व्यवहार वाढलेत आणि सरकारचा महसूलही विक्रमी पातळीवर पोहोचलाय. याच ठिकाणी एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. जर सरकारला STT मधून आधीच 10,000 कोटी रुपयांचा महसूल मिळत असेल तर आता हा कर काही प्रमाणात कमी करण्याचा विचार का करू नये? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना सोनं खरेदीबाबत संयम बाळगण्याचं आवाहन केलं. तर सोनं खरेदी करू नका असंही आवाहन केलं. हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे. विदेशी मुद्रा बचाने के लिए हमारी देशभक्ति हमें चुनौती दे रही है और हमें इस चुनौती को स्वीकार करते हुए विदेशी मुद्रा को बचाना होगा. त्यामागचा उद्देश देशाचा आयात खर्च कमी करणं आणि अर्थव्यवस्थेवरील ताण कमी करणं हा होता. अनेक नागरिकांना त्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. लोकांनी देशहिताला प्राधान्य दिलं आणि आपल्या आर्थिक सवयींमध्ये बदल केला. आज भांडवली बाजाराच्या संदर्भातही सरकारनं तितक्याच गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. कारण शेअर बाजार हा आता फक्त काही मोठ्या उद्योगपतींचा विषय राहिलेला नाही. आज देशातील मध्यमवर्ग, तरुण गुंतवणूकदार, छोटे व्यापारी आणि निवृत्त नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणावर या बाजाराशी जोडले गेलेत. शेअर बाजारात गुंतवलेला पैसा उद्योगांपर्यंत पोहोचतो, कंपन्यांना विस्तारासाठी भांडवल मिळतं, नवीन उद्योग उभे राहतात, रोजगार निर्माण होतो आणि अखेरीस देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळते. मात्र STT हा प्रत्येक व्यवहारावर आकारला जाणारा थेट खर्च आहे. विशेषतः सक्रिय ट्रेडर्स आणि F&O विभागात व्यवहार करणाऱ्यांसाठी हा खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. अनेकदा गुंतवणूकदार नफा कमवण्यापूर्वीच विविध शुल्क, ब्रोकरेज आणि STT यांच्या ओझ्याखाली दबले जातात. जर सरकारने STT मध्ये कपात केली तर त्याचे अनेक सकारात्मक परिणाम होऊ शकतात. सर्वप्रथम ट्रेडिंगचा खर्च कमी होईल, त्यामुळे अधिक लोक बाजारात सहभागी होतील. दुसरं म्हणजे बाजारातील तरलता वाढेल. जास्त व्यवहार म्हणजे अधिक कार्यक्षम किंमत शोध प्रक्रिया आणि अधिक मजबूत बाजार व्यवस्था. तिसरं म्हणजे भारत जागतिक गुंतवणूकदारांसाठी अधिक आकर्षक ठरू शकतो. या ठिकाणी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजेच FII चा मुद्दाही महत्त्वाचा ठरतो. आज भारतीय बाजारात परदेशी गुंतवणूकदारांचे व्यवहार लाखो कोटी रुपयांच्या स्तरावर होत आहेत. FII मार्केटची ऍक्टिव्हिटी पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून. 2023 मध्ये 5,67,864 कोटी, 2024 मध्ये 10,50,745 कोटी, 2025 मध्ये 2,57,707 कोटी तर 2026 मध्ये 7,11,407 कोटी.
या आकडेवारीवरून एक गोष्ट स्पष्ट होते, भारताचा भांडवली बाजार आज जागतिक गुंतवणूकदारांच्या रडारवर आहे. परदेशी गुंतवणूकदारांचे व्यवहार लाखो कोटी रुपयांच्या स्तरावर होत आहेत. अशा परिस्थितीत व्यवहार खर्च आणि कर रचना हे देखील गुंतवणूक निर्णयांमध्ये महत्त्वाचे घटक ठरतात. आज अनेक परदेशी गुंतवणूकदार विविध देशांमधील व्यवहार खर्च, कर रचना आणि नियामक वातावरण यांची तुलना गुंतवणुकीचे निर्णय घेतात. भारताची अर्थव्यवस्था मजबूत असूनही व्यवहारांवरील अतिरिक्त कारभार काही वेळा गुंतवणूकदारांसाठी अडथळा ठरू शकतो. अर्थात परदेशी गुंतवणुकीचा प्रश्न केवळ एसटीटीमुळेच निर्माण होत नाही. जागतिक व्याजदर, डॉलरची ताकद, आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थिती, कॉर्पोरेट कमाई आणि आर्थिक धोरणं यांसारखे अनेक घटक यावर परिणाम करतात. मात्र एसटीटी कमी करणं हा सरकारच्या हातातील असा एक उपाय ज्याचा सकारात्मक संदेश देशांतर्गत आणि परदेशी गुंतवणूकदारांना जाऊ शकतो. आज सरकारकडे एसटीटी मधून मिळणारा महसूल ऐतिहासिक उच्चांकावर आहे. त्यामुळे महसूल टिकून ठेवत गुंतवणूकदारांना काही प्रमाणात दिलासा देण्याची क्षमता सरकारकडे आहे. कर दर कमी करून व्यवहारांना प्रोत्साहन दिल्यास वाढलेल्या व्यवहारांमधून महसूल पुन्हा वाढण्याची शक्यता देखील आहे. भारतीय शेअर बाजाराला जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या बाजारांपैकी एक बनवण्यात भारतीय गुंतवणूकदारांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे आता एसटीटी बाबत पुनर्विचार करून गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देणं ही काळाची गरज आहे. कारण शेवटी मजबूत शेअर बाजार म्हणजे अधिक गुंतवणूक म्हणजे अधिक उद्योग वाढ, अधिक उद्योग वाढ म्हणजे अधिक रोजगार आणि अधिक रोजगार म्हणजे अधिक मजबूत भारत. तर तुम्हाला काय वाटतं, सरकारने एसटीटी मध्ये कपात करावी का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.